वेलकम स्टुडंट्स. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज अ फ्रेज म्हणजे काय पाहिलं होतं आपण. व्हॉट इज अ क्लॉज म्हणजे काय शिकलो होतो. आणि व्हॉट इज अ सेंटेन्स म्हणजे फ्रेज, क्लॉज आणि सेंटेन्स याच्याविषयी शिकलो होतो. आज आपण बघणार आहे की क्लॉजचे प्रकार दोन आहेत. एक मेन क्लॉज, याला बघा तीन नाव आहेत. मेन क्लॉजला दुसरं नाव आहे प्रिन्सिपल क्लॉज आणि तिसरं नाव आहे इंडिपेंडंट क्लॉज. काय मग तिन्ही नावं तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज. हा क्लॉज अर्थासाठी तो स्वतंत्र असतो, तो दुसऱ्यावर अवलंबून नसतो. याला स्वतःचं अस्तित्व असतं. अर्थासाठी तो स्वयंपूर्ण असतो, दुसऱ्यावर अवलंबून नसतो, दुसऱ्या क्लॉजवर अवलंबून नसतो. पण सबऑर्डिनेट क्लॉज किंवा याचं दुसरं नाव आहे डिपेंडंट क्लॉज, मुख्य वाक्यांश याला म्हणतात, त्यांना याला उपवाक्यांश म्हणतात. पण याला दोन नावं आहेत. ती कोणती नावं आहेत? सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज. हा क्लॉज याला अर्थ असतो, पण पूर्ण अर्थासाठी हा मेन क्लॉजवर अवलंबून असतो किंवा प्रिन्सिपल क्लॉजवर अवलंबून असतो. बघा मी काय म्हणतोय, सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज याची सुरुवात सबऑर्डिनेटर नव्हते. कशाने होते? सबऑर्डिनेटर नव्हते. असे कोणकोणते सबऑर्डिनेटर्स आहेत? तर इफ, अनलेस, दॅट, दो, THOUGH, although, because, as, since यासारख्या सबऑर्डिनेटरनं सुरुवात होते. बघा काय म्हणतोय मी, सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेटरनं होते. आणि या क्लॉजला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो, तर पूर्ण अर्थासाठी हा क्लॉज मेन क्लॉजवर अवलंबून असतो. काही उदाहरणं बघूया आपण. त्या उदाहरणाद्वारे आपण मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याचं स्पष्टीकरण बघूया. तर हे वाक्य आहे, ही विल, बघा, ही विल नॉट कम टुडे बिकॉज ही इज इल. आता इथं दोन क्लॉज आहेत. ही विल नॉट कम टुडे इथंपर्यंतचा भाग आहे. याला आपण मेन क्लॉज असं म्हणतो. काय म्हणतो? मेन किंवा प्रिन्सिपल क्लॉज. बघा याला मेन क्लॉज म्हणतो या भागाला. आता याला स्वतंत्र अर्थ आहे, तो आज येणार नाही. पण दुसरा क्लॉज आहे बिकॉज ही इज इल, कारण तो आजारी आहे. आता कारण तो आजारी आहे याला अर्थ आहे, परंतु पूर्ण अर्थासाठी तो मेन क्लॉजवर अवलंबून आहे. बिकॉज ही इज इल याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. काय म्हणायचं? सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. आता आपण हे पण शिकलो की सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात बिकॉजनं झाली आहे. बिकॉजला काय म्हणायचं? सबऑर्डिनेटर म्हणायचं. दोन्ही क्लॉजमध्ये सब्जेक्ट आणि बघा सब्जेक्ट, दोन्ही क्लॉजमध्ये सब्जेक्ट आहे. इथं पण सब्जेक्ट आहे, इथं पण सब्जेक्ट आहे. याशिवाय एक फायनाईट वर्ब आहे, विल नॉट कमला आपण फायनाईट वर्ब म्हणतो. आणि या वाक्यामध्ये इजला फायनाईट वर्ब म्हणतो. दोन्हीकडे पण फायनाईट वर्ब आहे. थोडक्यात सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आणि मेन क्लॉजमध्ये दोन्हीकडे पण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतं. व्हॉट इज सब्जेक्ट अँड प्रेडिकेट तो भाग आपण नंतर बघूया. पण एवढं तर माहिती सुद्धा की सब्जेक्ट आणि एक मेन वर्ब असतो, त्याला फायनाईट वर्ब म्हणतो. दुसरं वाक्य बघा, आय नो, एवढ्या भागाला आपण मेन क्लॉज म्हणतो. इट इज कॉल्ड अ मेन क्लॉज, MCL म्हणजे मेन क्लॉज. आणि दॅटपासून पुढं सुरू होणारा क्लॉज आहे, याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. काय? आय नो दॅट इंग्लिश इज ॲन इंटरनॅशनल लँग्वेज. आय नो दॅट इंग्लिश इज ॲन इंटरनॅशनल लँग्वेज. आता सबऑर्डिनेट क्लॉज हा आहे. सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कशाने झाली आहे? सबऑर्डिनेट क्लॉज याची सुरुवात दॅट या सबऑर्डिनेटरनं झालेली आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कुठल्या तरी एका सबऑर्डिनेटरनं होते. सर्व सबऑर्डिनेटर्स
पाठ असणं गरजेचं आहे. बघा, याच्यात पण सब्जेक्ट आहे, एक फायनाईट वर्ब आहे, याच्यात पण सब्जेक्ट आहे, एक फायनाईट वर्ब आहे. नंबर 3मध्ये बघा, ही आस्क्ड मी, त्यानं मला विचारलं, हा मेन क्लॉज आहे. इट इज कॉल्ड अ मेन क्लॉज. मेन क्लॉज. इफ आय वॉज गोईंग देअर, इफ आय वॉज गोईंग, इट इज कॉल्ड अ सबऑर्डिनेट क्लॉज. याला काय म्हणायचं? सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. आता मेन क्लॉज आणि इथं पण सब्जेक्ट आहे, इथं मेन वर्ब आहे, त्यालाच आपण फायनाईट वर्ब म्हणतो. इथं पण सब्जेक्ट आहे, पुन्हा फायनाईट वर्ब आहे. वॉज गोईंगला फायनाईट वर्ब म्हणतो, तर इफला सबऑर्डिनेटर म्हणतो. आता तुम्ही या 3 उदाहरणावरून म्हणाल की सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी वाक्याच्या शेवटीच येतो का? तर असं काय नाही आहे. सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉजच्या नंतरच येतो असं काही नाही. सबऑर्डिनेट क्लॉज कधी कधी मेन क्लॉजच्या अगोदर पण येईल, मेन क्लॉजला तोडून मध्ये येईल. मग असे तिन्ही पण त्याचे प्लेसेस असतात. म्हणजेच काय कळलं तुम्हाला? सबऑर्डिनेट क्लॉजची ठिकाणं कुठे कुठे आहेत, पोझिशन कुठे कुठे आहेत? एक तर वाक्याच्या सुरुवातीला येऊ शकतो किंवा मेन क्लॉजला तोडून येतो. उदाहरणार्थ बघूया आपण. बघा, द मॅन, बघा, द मॅन हू ब्रोक धिस चेअर is my neighbor, is my neighbor, NEIGHBOUR. आता बघा, या वाक्यामध्ये हू आहे, हून सुरू झालेला भाग आहे. हू ब्रोक धिस चेअर, याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. बघा, सबऑर्डिनेट क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा मध्ये आलाय. तर उरलेला जो भाग आहे, द मॅन इज माय नेबर, द मॅन इज माय नेबर, हा जो उर्वरित भाग आहे त्याला म्हणायचं मेन क्लॉज. अंडरलाईन केलेला भाग आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजनं काय केलं? ह्या मेन क्लॉजला तोडलं, तो मध्ये आला. हा मॅनबद्दल माहिती सांगतो. हू ब्रोक दिस चेअर हा मॅनबद्दल माहिती सांगतो. हा मध्ये आला वाक्याच्या. आता कधी कधी तो वाक्याच्या सुरुवातीला येईल. उदाहरणार्थ बघा, हू ड्रीव, ड्रीव, हू ड्रीव धिस पिक्चर, PICTURE, हू ड्रीव धिस पिक्चर is not known to anybody, म्हणजे हे चित्र कोणी काढलं हे कोणाला माहीत नाही आहे. बघा, हू ड्रीव धिस पिक्चर हा एवढा भाग आहे, ह्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. आणि दुसरा जो भाग आहे इज म्हणजे इट म्हणायचं. या क्लॉजबद्दल आपण इट घेतो. इट इज नॉट नोन टू एनीबडी, इट इज नॉट नोन टू एनीबडी, ह्याला म्हणायचं मेन क्लॉज. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे SCL आणि हा मेन क्लॉज आहे MCL. सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज. म्हणजेच तुम्ही शिकला की सबऑर्डिनेट क्लॉज हा वाक्याच्या सुरुवातीला येतो, मध्ये येतो किंवा शेवटी येतो. म्हणजे तुम्ही शिकला आहात की क्लॉजचे एक मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज किंवा त्यालाच काय म्हणायचं डिपेंडंट क्लॉज. डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेटरनं होते. ते कोणकोणते आहेत? तर इफ, अनलेस, दॅट, दो, ऑल्दो, बिकॉज, ॲज, सिन्स, बिफोर, आफ्टर यासारख्या सबऑर्डिनेटरनं होते. मला वाटतं तुम्हाला व्हॉट इज क्लॉज हा भाग कळला असेल. क्लॉजचे 2 पार्ट कळले असतील. मेन क्लॉज कसा ओळखायचा, सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा ते पण कळलं असेल. आता यानंतर आपण बघूया सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 उपप्रकार पडतात. सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 उपप्रकार पडतात. ते कोणते ते पाहूया. सो विच आर द 3 सब टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज.
जर तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय शिकला असाल, सबऑर्डिनेट क्लॉज बघा, त्याच्या कार्यावरून, त्या क्लॉजच्या कार्यावरून याचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? देर आर 3 टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. ते कोणकोणते आहेत बघा. दे आर, पहिला नाउन क्लॉज. नाउन क्लॉज हे वाक्यात, हा नाउन क्लॉज वाक्यात काय करतो? नाउनचं कार्य करतो. नाउनचं बघा, नाउनचं कार्य करतो. तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज दुसरा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर हा क्लॉज वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं कार्य करतो. तो काय करतो? मेन क्लॉजमधील नाउन किंवा प्रोनाउनबद्दल अधिक माहिती सांगतो. तर थर्ड टाईप आहे, तो आहे ॲडव्हर्बियल क्लॉज किंवा ॲडव्हर्ब क्लॉज. ADVERBIAL, ॲडव्हर्बियल क्लॉज किंवा ॲडव्हर्ब क्लॉज, अशी 2 नावं आहे त्याला. ॲडव्हर्ब क्लॉज. परत एकदा बघा, सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 भाग पडले. एक नाउन क्लॉज, 2 ॲडजेक्टिव्ह क्लॉज, 3 ॲडव्हर्ब क्लॉज. व्हॉट इज नाउन क्लॉज, व्हॉट इज ॲडजेक्टिव्ह क्लॉज अँड व्हॉट इज ॲडव्हर्बियल क्लॉज. आपण प्रत्येकाचं एक एक उदाहरण देऊया. व्हॉट इज मीन बाय नाउन क्लॉज, व्हॉट इज मीन बाय ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि व्हॉट इज मीन बाय ॲडव्हर्बियल क्लॉज. बघा, नाउन क्लॉज, व्हॉटनं जर तुम्ही क्वेश्चन विचारला, व्हॉटनं जर मेन क्लॉजमधील व्हर्बला व्हॉटनं क्वेश्चन विचारला तर आपणाला नाउन क्लॉज मिळतो. उदाहरणार्थ, वी नो that the sun is a hot sun is a ball. बघा, sun is a hot ball of fire. आता यामध्ये वी नो याला मेन क्लॉज म्हणतो आणि उरलेला जो भाग आहे दॅटपासून पुढं त्याला सबऑर्डिनेट नाउन क्लॉज म्हणतो. आपलं ठरलं की याला व्हॉटनं क्वेश्चन विचारा, वी नो, व्हॉट डू वी नो, आपल्याला काय माहीत आहे? तर उत्तर आहे दॅट द सन इज अ हॉट बॉल ऑफ फायर. दॅट द सन इज अ हॉट बॉल ऑफ फायर इज कॉल्ड अ नाउन क्लॉज. आता ॲडजेक्टिव्ह क्लॉज बघा. ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा काय करतो? तर तो नाउन किंवा प्रोनाउनबद्दल अधिक माहिती सांगतो. उदाहरणार्थ, दिस इज द हाऊस दॅट जॅक बिल्ड. बघा, दिस इज द हाऊस किंवा दिस इज अ हाऊस हा जो भाग आहे तो मेन क्लॉज आहे. दिस इज कॉल्ड अ मेन क्लॉज, MCL. आणि दॅट जॅक बिल्ड जे की जॅकनं बांधलं आहे, हे कोणाबद्दल माहिती सांगतं? हाऊसबद्दल. मेन क्लॉजमधील नाउनबद्दल माहिती सांगतं किंवा प्रोनाउनबद्दल. तर ॲडव्हर्बियल क्लॉज काय करतं बघा, किंवा ॲडव्हर्ब क्लॉज काय करतं बघा. अनलेस यू टेल द ट्रूथ, I will not help you. तर अनलेस सुरुवातीचा जो भाग आहे, अनलेस यू टेल द ट्रूथ, इथंपर्यंतचा पार्ट आहे, याला म्हणायचं सबऑर्डिनेट ॲडव्हर्बियल क्लॉज. आय विल नॉट हेल्प यू. आता आय विल नॉट हेल्प यू, हेल्प या वर्बबद्दल माहीत सांगतं. मी तुझी मदत करणार नाही. आय विल नॉट हेल्प यू कुठंपर्यंत? अनलेस यू टेल द ट्रूथ. म्हणजे हा जो भाग आहे अंडरलाईन केलेला भाग, याला म्हणायचं ॲडव्हर्बियल क्लॉज. आणि हे मॉडिफाय करतं कुणाला? तर मेन क्लॉजमधील व्हर्बला किंवा ॲडजेक्टिव्हला किंवा ॲडव्हर्बला, म्हणजे तिघाला. इथं व्हर्ब आहे, त्या व्हर्बबद्दल अधिक माहिती सांगितलेलं आहे.
म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट इज मीन बाय सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार कोणते आहेत? तर 3 आहेत. एक नाउन क्लॉज, दुसरा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्बियल किंवा ॲडव्हर्ब क्लॉज. याची परत एकदा उदाहरणं बघा. वी नो दॅट द सन इज अ हॉट बॉल ऑफ फायर. यामध्ये वी नोला मेन क्लॉज म्हणतात. तिरकेरेश मारलेले दॅट द सन इज अ हॉट बॉल ऑफ फायर याला सबऑर्डिनेट नाउन क्लॉज म्हणतात. काय म्हणतात? सबऑर्डिनेट नाउन क्लॉज. तर दिस इज द हाऊस दॅट जॅक बिल्ट या सेंटेन्समध्ये काय म्हणायचं? दिस इज द हाऊस किंवा दिस इज अ हाऊसला आपण मेन क्लॉज म्हणतो आणि दॅट जॅक बिल्डला सबऑर्डिनेट ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. कारण हा क्लॉज दिस इज द हाऊस या मेन क्लॉजमधील हाऊस या नाऊनबद्दल अधिक माहिती सांगतो. त्याचप्रमाणे ॲडव्हर्बियल क्लॉज अनलेस यू टेल द ट्रूथ आय विल नॉट हेल्प यू या सेंटेन्समध्ये अनलेस यू टेल द ट्रूथला आपण सबऑर्डिनेट ॲडव्हर्बियल क्लॉज म्हणतो. सबऑर्डिनेट ॲडव्हर्बियल क्लॉज म्हणतो. आता आय विल नॉट हेल्प यू या मेन क्लॉजमधील हेल्प या वर्बबद्दल अधिक माहिती सांगतं. थोडक्यात काय पुन्हा एकदा बघा. नाउन क्लॉज वाक्यामध्ये नाउनचं कार्य करते. बघा, नाउन क्लॉज डज द फंक्शन, डज द वर्क ऑफ नाउन. ॲडजेक्टिव्ह क्लॉज डज द वर्क ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्बियल क्लॉज डज द वर्क ऑफ ॲडव्हर्ब. हे कोणाबद्दल माहिती सांगतं? तर व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब, ते पण कुठल्या? मेन क्लॉजमधील वाक्याविषयी. आता बघा आणखीन एक उदाहरण बघूया आपण. आणखीन एक उदाहरण. शी आस्क्ड हर फादर. शी आस्क्ड हर फादर if they were living, living, living that place permanently. बघा, शी आस्क्ड हर फादर या भागाला आपण काय म्हणूया? आपण मेन क्लॉज. आणि उरलेला आहे तो इफ दे वेअर लिव्हिंग दॅट प्लेस परमनंटलीला म्हणायचं. अंडरलाईन न केलेला भाग आहे तो सबऑर्डिनेट नाउन क्लॉज आहे. त्याचप्रमाणे बघा द फिगर FIGURE, द फिगर which has three sides is called a triangle. आता बघा परत एकदा. which has three sides हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तो सबऑर्डिनेट ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. तो कोणाबद्दल माहिती सांगतो? तर मेन क्लॉजमधील फिगरबद्दल. फिगर हे नाव नाही, म्हणजेच मेन क्लॉज कुठं आहे? द फिगर इज कॉल्ड अ ट्रँगल. द फिगर इज कॉल्ड अ ट्रँगल याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड अ मेन क्लॉज. पण अंडरलाईन केलेला भाग कोणता आहे? विच हॅज 3 साइड्स. इट इज कॉल्ड अ सबऑर्डिनेट ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर आणखीन एक ॲडव्हर्बियलचं उदाहरण देता येईल आपल्याला. बघा, दो THOUGH किंवा दो इट वॉज रेनिंग RAINING, दो इट वॉज रेनिंग हेविली शी वेंट टू स्कूल. बघा, हे जे वाक्य आहे सुरुवातीचा जो भाग आहे, दो इट वॉज रेनिंग हेविली, हा सबऑर्डिनेट ॲडव्हर्बियल क्लॉज आहे. आणि उरलेला आहे तो
मेन क्लॉज आहे. शी वेंट टू स्कूल. मेन क्लॉज याला का म्हणायचं? कारण याला क्लिअर कट अर्थ आहे, ती शाळेला गेली. पण दो इट वॉज रेनिंग हेविली, जरी मुसळधार पाऊस पडत असला तरी याला मात्र पूर्ण अर्थ नाही. आता या अर्थासाठी, क्लिअर कट अर्थासाठी आपल्याला माहीत आहे की हे सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजवर अवलंबून आहे. अशा प्रकारे तुम्ही काय शिकला? नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्बियल क्लॉज शिकला. तर विद्यार्थी मित्रो, हा भाग पुन्हा पुन्हा अभ्यासा, जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा आणि या सबऑर्डिनेट क्लॉज या भागामध्ये तुम्ही तरबेज व्हा.